आई सांग ना आता तरी, आपण आलोय ना इकडे. बघा नाही, काहीच नाही बोलते. बघ ना आजी, बघा ना आजोबा. हो. मनी नंतर बोलूयाच, जाऊन झोप. नाही, तू आधी मला सांग बाबा कधी येणार. येईल बाबा तुझ्या रूम मध्ये. जयश्री आजी रागवली म्हणून आपण इकडे आलोय काय. आई सांग ना, आपण कधी घरी जायचं. मनी नाही, ती सारखी रागवत असते म्हणून आपण इकडे आलोय का. बनी एकदा सांगितलं कळत नाही. जा जाऊन झोप. कधीतरी ऐकत जाणार आहे बनी. बनीबाळा चल, मी तुला गोष्ट सांगतो. आपण गप्पा मारूया आतमध्ये. चल अगं, आईची तब्येत बरी नाही ना, तिला आराम करू दे. हा चल 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 आतमध्ये, चल लवकर रे, खेळ आपण. वसू, बांगड्या, मंगळसूत्र आईने काढून टाकले. असं कसं करू शकतात त्या. अरे मी सगळं जमलं. ऐक, हे काय, लकी आणि भास्कर कुठे आहेत. लकी थांबतोय दादाकडे आणि भास्कर दादा येतोय मागून. कसा आहे आकाश, काय झालं होतं नक्की. श्वास फुललेला त्याचा, पण आता स्टेबल आहे. देवच पावला म्हणायचा. बघितलं, वसुंधरा निघून गेली म्हणून संकट टळलं, नाही तर काही खरं नव्हतं. राहू दे ना जयश्री. अजूनही पटत नाहीये तुम्हाला. हे बघ, मला वसुंधराबद्दल ना काही बोलायचंच नाहीये. आणि आकाश आता जरी स्टेबल असला ना, तरी पुढचे 24 तास त्याच्यासाठी खडतरच आहेत. हो ना, आणि डॉक्टरांना पण कळत नाही की दादाची कंडिशन सारखी फ्लक्च्युएट का होती इथे. बोल आता. काही नाही होणार आकाशला. देवाने ऐकलंय आपलं. काही नाही होणार माझ्या आकाशला. अगं असं काय करताय तुम्ही. जेवण गार होतंय, चला लवकर जेवून घ्या. काय चाललंय. बाबा दोघी जेवत नाहीयेत. मग तू मला सांगत का नाहीयेस बहिणीची आई कधी येणार आहे ते. आई बाहेर गेली, जा तुम्ही जेवून घ्या जा. ते आम्हाला नाही माहित ग. तुम्ही जा ना, हट्टीपणा नका ना करू, जा ना. चला. नाही, हे बहिणीच्या आईशिवाय जेवणार पण नाही, झोपणार पण नाही, काहीच नाही करायचंय. हा काय काय मूर्खपणा चालवलाय चिनो. सारखं काय बनीची आई, ती नाही येणार आहे परत. जा तुम्ही. मग त्यांच्यावर काय भडकतेस. अवनी, ओ बाबा जा घेऊन त्यांना. ए चला लवकर. आजीने तर अजून चिडेल ना तुमच्यावर. चला चला चला. नाही, मला कोणाशी नाही बोलायचंय. ती सगळ्यांची कट्टी, मी पण सगळ्यांची कट्टी. चल गो, चल. चल बघ. बाबा आई काळजी नका करू, मी दोघींना भरवते. तुला पण ना लहान मुलांशी काय बोलावं, कसं बोलावं कळतच नाही. ही सगळी वसुंधराची चूक आहे. आपल्याशी भले खोटेपणा केला, पण मुलीनं मात्र माया लावली. आता मुलीनं आईशिवाय दुसरं कोणी नकोय. मग करणारच ना त्या, लहान आहेत. अरे आई लागणारच त्यांना. म्हणून तर आपण वसुंधराला सून म्हणून आणलं ना या घरात. तन्या, काय खबर बघ तिकडची. मम्मा एक ऑसम खबर आहे. तुला माहितीये, आईंनी वसूकडून जबरदस्तीने डिवोर्स पेपर साईन करून घेतले. ग्रेट. पण मला एक सांग, ते मंगळसूत्र वगैरे. ती पण बांगड्या, मंगळसूत्र सगळं काढून घेतलं. आता ती बिचारी वसू बनीला घेऊन माहेरी गेलीये. ऑसम ऑसम न्यूज आहे. आता पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करायला पाहिजे. ओके. येस येस येस. चल बाय, मी तुझ्याशी नंतर बोलते. ओके. ओके बाय बाय.
ग्रेट न्यूज. आता आकाश मरायलाच पाहिजे. फील्ड क्लिअर आहे. लकी, ऐकतोयस ना? ये होईना बात. आता आकाश ठाकूर नाही वाचणार. आता आकाश ठाकूरला मरावंच लागणार. मग त्याला वाचवायला ती वसुंधरा येऊ दे, नाहीतर स्वतः ब्रह्मदेव येऊ दे, आकाश ठाकूर आता संपणार. वसुबाळा, बरं वाटतंय ना? चल नाश्ता करून घे. भूक नाहीये मला. तुला असं बघताना खूप त्रास होतो ग वसू. वसुबाळा, आम्ही खोटं बोललो आणि त्याची शिक्षा तुला होते. म्हणजे पाप आमच्याकडून घडलं, म्हणजे शिक्षा आम्हालाच व्हायला पाहिजे होती, पण तो तुला. काय बोलताय बाबा तू? प्लीज असं नका बोल. मी आजपर्यंत जे काही केले ते फक्त माझ्या सुखासाठी, माझा विचार करून केले. कदाचित सुख माझ्याच नशिबात नाही. नाही नाही वसू, माझी खात्री आहे आकाशराव लवकर बरे होतील. आणि कोणी घेऊ न घेऊ, पण आकाशराव तुला नक्की समजून घेतील. जोगवा दे ग माय. पाणी देशील का ग? हो आणते ताई. ताई, ही माझी मुलगी खूप त्रासातून जाते हो सध्या. देवयाईकडे तिच्यासाठी प्रार्थना करा. देवी आई सगळं ठीक करेल. संकट छोटं असो नाहीतर मोठं असो, जा जंगलातल्या मंदिरात जा, न देवी आईला गाराणं घाल. जंगलातल्या पाड्याच्या बाहेर मंदिर आहे ना, ती देवी नवसाला पावते बघ. काय मागशील देवीकडं? असा नवरा आजारी. माझी आई पण मरायला टेकलेली तेव्हा मी हे व्रत केलं होतं. हातात दिवा घ्यायचा ना, अनवाणी मंदिराकडं चालत चालत जायचं. वाटेत काटे कुठं येतील, विंचू साप येतील, पण थांबायचं नाही हा. आणि दिवा तर अजिबात विजू द्यायचा नाही. मंदिरात पोचली ना, तर मंदिराला 501 फेऱ्या मारायच्या. मग देवी समोर येऊन हात पसरायचे. व्रत कठीण आहे, पण कर तू पोरी. देवीकडं मागशील ते देईल ती. देवी आई तुमचं भलं करो. आई जाते मी. हे व्रत करायचंय मला. वसू अगं पण इतकं ऊन आहे, जंगलातला रस्ता. नाही फरक पडत मला. कष्टावांसाठी काहीही करेन मी. आणि आता जोपर्यंत ते बरे होत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही.
जाते. आई थांब आई, मी पण येतोय. नाही रे बाळा, बाहेर खूप ऊन आहे. त्रास होईल तुला. नाही, तू सांगत नसलीस तरी मला माहितीये की बाबा खूप आजारी आहे. मला पण बाबासाठी प्रार्थना करायची आहे. मी काहीच त्रास देणार नाही. मी शहाण्या मुलासारखं येणार. पण ही तुझी शाळा आहे बाळा. आई प्लीज, फक्त एक दिवस प्लीज. नाही बरं ठीक आहे, चल. सुभा, खरंच तुला हे सगळं करायचंय? असं ठरलंय बाबा. येते. सांभाळ. तो आकाश ठाकूर वाचला नाही पाहिजे. आजचा दिवस आकाश ठाकूरच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. स्पीकर नॉट बाई, कम ऑन जर. ए बच्चू, काय सुपर हिरो आहे तू? हं? तुला काय वाटतं दिसणार नाहीस तू कोणाला? हे घाल आणि तोंड झाकून जा, नाही तर पकडलं जाशील, माझ्या अंगाशी येईल. आणि हे आकाश ठाकूरसाठी. गुड बाय आकाश ठाकूर. रेस्ट इन पीस. काय झालं आई? आपण का थांबलोय? चल ना, सुरू करूया. बाळा, तू इथेच थांब, मी जाऊन येते. हा आई, मला तुझ्यासोबत यायचंय. नाही बनी, बाहेर बघ किती आहेत आणि ऊन पण खूप आहे. त्रास होईल बाळा तुला. आई, पण मला बाबासाठी प्रार्थना करायची आहे. मग बाळा तू इथूनच कर ना. इथूनही केलं तरी सेमच असतं. आई प्लीज ना, मला येऊन देत ना प्लीज. बरं ठीक आहे, पण एक गोष्ट सांगते ती लक्षात ठेवायची. मध्ये कुठेही त्रास झाला तर लगेच थांबायचं. हा, ओके. मग मी जाऊन येईन परत. चल आता जाऊयात. मनातल्या मनात प्रार्थना कर, आपला बाबा लवकर शुद्धीवर आला पाहिजे. हं? सिस्टर, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला डॉक्टर बोलवतात. कोणते डॉक्टर? ते दानी डॉक्टर का? हा, तेच 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 बोलवतात. मी आले, थोडे पेशंटकडे लक्ष द्या.
आई थांबतेस का बसतेस का जरा वेळ प्लीज ही बाळा तू बस, मी जाते. नाही नको मी पण येतो. बने आजीचा फोन असेल तर तिला सांगशील की मी एकदम ठीक आहे. हॅलो हॅलो बनी दादा कुठे आहेस तू? अरे बनीची आई कुठे आहे? आम्हाला तिची आठवण येते. ती घरी कधी येणार? काय माहित, काही कळत नाही. आम्ही ना एका देवळात आलोय बाबासाठी प्रार्थना करायला. पण देऊळ खूप उंचावर आहे आणि आई दिवा घेऊन चढत चालली. चप्पल पण घातली नाही आईने. तुम्ही बाबासाठी प्रे करताय? मग आम्हाला का नाही सांगितलं? आम्हाला पण प्रे करायचंय. आम्ही येऊ का? नको नको कशाला, मी करूनच प्रे करा. नाही नाही नको नको बनी दादा आम्ही येतो. आम्हाला बनीच्या याची खूप आठवण येते. बनी दादा तू देवळाचं लोकेशन आम्हाला पाठव, आम्ही येतो. पण देवशी आजी तुम्हाला येऊन नाही देणार अगं. मग आम्ही मागच्या टोरने जातो, कोणाला कळणारच नाही. बरं ठीक आहे, पण सांभाळून द्याल ना? हो रे बाबा, आम्हाला रिक्षा पकडता येते. बरं बरं मी लोकेशन पाठवतो, तुम्ही लवकर या. बाय बाय बाय. लेट्स गो. होय रिक्षासाठी पैसे लागतील ना? नाही नाही रिक्षा नको, ड्रायव्हर काकांनाच बोलव. त्यांनी नाही ऐकलं तर, घरच्यांना सांगितलं तर मग काय करायचं आपण? आयडिया काय? चल तू माझी बरोबर. चल चल चल.